आज महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या पुण्यातील कमिन्स इंडियामध्ये काम करत असलेले आणि सुतार समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते असलेले रवींद्र रायकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार आज मुंबई येथे देण्यात आलेला आहे। यावेळी त्यांचं अभिनंदन करताना रवींद्रजी कशा आहेत, भावना काय सांगा? मी मी खऱ्या अर्थाने मनासोक्त म्हणजे आनंद आज लुटला। मला खूप आनंदही झाला। माझ्याबरोबर माझे सगळे काही मित्र परिवार आलेत। अगदी माझे सहकारी मित्र दत्ताजी माळी, भाजपाचे OBCचे अध्यक्षाचे मंडल अध्यक्ष मावळ तालुका, त्यांच्यासोबत आमच्या वहिनी साहेब लोकनियुक्त सरपंच मीनाताई दत्तात्रय माळी आलेले आहेत। आमचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ आलेले आहेत। कार्याध्यक्ष गणपतराव गायकवाड आलेत आणि माझे सहकारी मित्र राजेंद्रजी वाघ असतील आणि इतर माझे सगळे काही नातेवाईक मंडळी, माझ्या घरातील मंडळी। आणि हा कार्यक्रम सोहळा ज्यावेळेस मी पहिल्यांदा कामगार भूषण राजेंद्र वाघ त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस आलो होतो आणि त्याच वेळेस निर्णय घेतला की हा कार्यक्रम मला विश्वकर्मा कामगार पुरस्कार नक्कीच, मला गुणवंत कामगार पुरस्कार नक्कीच मिळणार आहे। आणि हे पूर्वी 2 वर्षापूर्वीचं हे नाव चेंज केलं की त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं, गुणवंत कामगार पुरस्कार होता। आज मी विश्वकर्माचा एक समाजाचा वंशज आहे आणि मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की त्या कार्यक्रमाचं नाव विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मला मिळाला। मी सगळ्यांचा ऋणी आहे, महाराष्ट्र शासनाचा ऋणी आहे। मी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ त्यांचाही ऋणी राहील। माझे कंपनीचे कमिन्स इंडिया लिमिटेड कोथरूड माझे अध्यक्ष महेंद्रजी बालवडकर आणि पदाधिकारी यांच्याही सगळ्यांचे मी ऋणी राहील। आणि हा माझा जो काही मला पुरस्कार मिळालेला आहे तो मी समाजाला पूर्ण समर्पित करत आहे। अशा पद्धतीने रवींद्र रायकर यांनी आपला पुरस्कार समाजाला अर्पण केलेला आहे। त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत। कसं वाटतंय तुमच्या मिस्टरांना पुरस्कार मिळाला? माझ्यासाठी तर हा सोनियाचाच दिवस आहे। या आगळ्या वेगळ्या दिवशी पुरस्काराचं कौतुक करायला सुतार समाजाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ देखील आहेत या ठिकाणी उपस्थित। काय सांगाल, कशा आहेत भावना? खरोखर महाराष्ट्र राज्याचं कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीनं प्रभू विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार माझ्या एका पुणे जिल्ह्याच्या आवडत्या कार्यकर्त्याला मिळाला। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि खरोखर महाराष्ट्रातील सर्व सुतार बांधवांना त्यांचा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांनी तसंच पद्धतीचं कार्य करत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो, दोघांनाही शुभेच्छा देतो। एकूणच शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता इथून पुढे कामगारांसाठी तुमचे काय काम करण्याचे प्रयत्न असतील किंवा शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा? शासनाकडनं मला जो आज मला किताब दिलेला आहे, माझ्या माध्यमातून जे काही मला कामगारांसाठी करता येईल ते करणार। कामगारांच्या व्यतिरिक्त अजूनही समाजाचे काही घटक आहेत, त्या घटकासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आणि काम करत राहणार। एकूणच कामगारांसाठीच नव्हे तर पूर्ण विश्वकर्मीय बांधवांसाठी आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याचं आश्वासन या ठिकाणी रवींद्र रायकर यांनी दिलेलं आहे। आज या ठिकाणी आमचे जावई रवींद्र रायकर यांना जो पुरस्कार मिळाला, प्रथम मी शासनाचा आभार मानतो, कारण शासनाने आमच्या समाजाचं नाव विश्वकर्मा भगवान हे देऊन सर्वांना सन्मानित केलं। सर्वच सन्मानाचं मी शासनाचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीनं शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या कुळातील दैवताचं नाव या पुरस्काराला दिलं। एकूणच शासनाचं आभार मानलेले विश्वकर्मीय बांधवांच्या वतीने सर्वप्रथम चेकमेट्स टाइम्सचे मी मनापासून आभार मानतो, कारण की चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून समाजाला अनेक दिशा देणारे आणि ऊर्जा देणारे नेहमी बातम्यांचे प्रसारण होत असते आणि दखल घेतली जात असते। नुकताच रवींद्र रायकर यांना जे कमिन्स इंडिया लिमिटेडमध्ये कामगार म्हणून काम करतात त्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विश्वकर्मा गुणवंत कामगार हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय PC राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला।
तर कामगार जो असतो तो औद्योगिक क्षेत्रात मशीनवर काम करतच असतो, परंतु महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने असे कामगार निवडले जातात की जे नोकरी सांभाळून समाजाची एक बांधिलकी जपतात, की जे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशा विविध स्तरावर एक जागरूक नागरिक म्हणून ते कार्य करत असतात आणि समाजाची एक बांधिलकी जपण्यासाठी हा कामगार स्वतःची नोकरी सांभाळतो, स्वतःचं कुटुंब सांभाळतो आणि उरलेल्या वेळेचा विनियोग हा समाजकार्यासाठीच अर्पण करतो. अशा कामगारांची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेऊन विविध स्तरावर त्याचं फाईल मागवली जाते, त्याच्यातून त्याची मुलाखत घेतली जाते आणि त्या सर्व एकंदरीत प्रक्रियेतून अशा उच्च असा योग्य पद्धतीने त्याची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जाते आणि अशा पद्धतीच्या निवड प्रक्रियेतून आमच्या मशीन पार्टनर माझे रवींद्र रायकर त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मशीन पार्टनर या नात्याने आम्ही दोघंच असे असू की महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त झालेले. त्यामुळे मी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या या भावना चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतील त्याबद्दल मी चेकमेट टाइम्सचे आदरणीय माझे मित्र धनराज माने यांचे मनापासून आभार मानतो.